अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू, स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस शुभ जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता बघा 2 सप्टेंबरला आहे पोळा आणि पिठोरी अमावस्यासुद्धा आहे. तर त्यानिमित्त आपण काही उपाय बघणार आहोत, काही सेवा बघणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर 2 सप्टेंबरला आहे पिठोरी अमावस्या आणि त्या दिवशी पोळासुद्धा असतो. तर या पिठोरी अमावस्याच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक असा अतिशय छोटासा उपाय करायचा आहे, तो मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि तसंच स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावं, आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं, रक्षा व्हावी. प्रत्येक स्त्रीने हा जो सण आहे तर तो व्यवस्थित साजरा करायचा आहे. तर त्यासाठी ही अशी पिठोरी अमावस्या असते, तर त्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते. तर बघा आता जी अमावस्या आहे 2 सप्टेंबरला, तर प्रारंभ जो आहे तर तो 2 सप्टेंबरला सोमवारी पहाटे 5:22 आहे आणि अमावस्या जी समाप्ती आहे तर ती 3 सप्टेंबरला सकाळी 7:26 आहे. म्हणजे आपण जी पण पोळ्याची पूजा करणार आहोत तर बघा काही उपाय करणार आहोत तर ते आपल्याला 2 सप्टेंबरला करायचे आहे. तर प्रत्येक अमावस्याला काहीतरी महत्त्व असतं, म्हणून आपण हे असे छोटे मोठे उपाय सेवा आपण करत असतो. आपल्याला ते करणं खूप गरजेचं असतं. तर सर्वात महत्त्वाचं, तुमची मुले चिडचिड करत आहेत, तापट आहे, हट्टीपणा करत आहेत, तुम्हाला उलट उत्तर देत आहेत, तुमचं अजिबात ऐकत नाही हे तुमची मुले. आणि बघा त्यासोबतच बघा आपल्या घरामध्ये सुद्धा काही असे चिडके लोक असतात नाही का. तर त्यांच्यासाठीच बघा तुम्हाला एक छोटासा असा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला मी जी काही आज सेवा सांगते तर तुम्हाला ती करायची आहे, उपाय करायचा आहे तो तुम्हाला. तर या दिवशी तुम्हाला मी सांगितलं आधी की आता या दिवशी बैलपोळासुद्धा आहे आणि सोमवती अमावस्यासुद्धा आहे. म्हणजे सोमवारी जी अमावस्या येते तर तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. तर बघा त्या दिवशी आपल्याला बैलपोळ्याची सुद्धा पूजा करायची असते. तर पूजा कशी करायची असते तर तो व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनलवर. तर तो नेक्स्ट व्हिडिओ येईल, तो मी लवकरच तुम्हाला शेअर करेल तो व्हिडिओ येईल. आणि तुम्हाला मी जो काही आज उपाय सांगत आहे तर तो तुम्ही असं नाही की आता याच अमावस्याला, ज्यांना या पिठोरी अमावस्याला जमणार नाही त्यांनी जरी आपल्या नेक्स्ट अमावस्याला म्हणजे पुढच्या अमावस्या जी येईल तर त्याला जरी केला हा उपाय तरी चालणार आहे. तर तुम्हाला आहे ना जो हा उपाय मी सांगणार आहे आज, तर तुम्ही तो उपाय प्रत्येक अमावस्याला करायचा आहे. तर आता सर्वात महत्त्वाचं आपण आता उपाय बघूया की आपल्याला उपाय काय करायचा आहे अमावस्या आहे त्या दिवशी. तर बघा अमावस्या आहे त्या दिवशी तुम्हाला सोमवती अमावस्या आहे सोमवारी 2 सप्टेंबरला. तर तुम्हाला त्या दिवशी बघा दुपारी 12च्या आत म्हणजे सोमवारी तुम्हाला 12च्या आत मीठ नसलेला भात शिजवायचा आहे. म्हणजे बघा आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो, आपण जेवायला आपण स्वयंपाक करतो बघा, तर आपण त्यावेळेस बघा भातामध्ये आपण मीठ टाकतो, भातामध्ये मीठ टाकूनच आपण जेवण करतो ना. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला बघा तुम्हाला उतारा करायचा आहे तुमच्या मुलांवरून. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, तुम्हाला भातामध्ये मीठ टाकायचं नाही आहे, फक्त तुम्ही भात शिजवून घ्यायचा आहे, मीठ अजिबात टाकायचं नाही, एवढं लक्षात ठेवा फक्त. तर तुम्हाला आता काय करायचं आहे तर बघा तुम्हाला जर एक मुलगा असणार आहे, तुमच्या घरामध्ये एक मुलगा असणार आहे तर तुम्हाला 1च वाटी भात शिजवायचा आहे. आणि जर तुम्हाला 2 मुले असतील तर तुम्हाला 2 वाटी भात शिजवायचा आहे. जर 3 असतील मुले तर तुम्हाला 3 वाट्या भात शिजवायचा आहे. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला असं करायचं आहे. तर तुम्हाला मी सांगते बघा, असं नाही की आता बघा एकदाच भात शिजवायचा आणि मग त्याच्यामधनंच 3 वाट्या बाजूला काढायच्या, असं करायचं नाही. बघा तुम्हाला जर एक असेल मुलगा, तुम्हाला एकदा भात शिजवायचा आहे. जर 2 मुलं असेल तर तुम्हाला 2 वेळा भात शिजवायला लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. तर एक वाटी एक मुलासाठी, दुसरी वाटी दुसऱ्या मुलासाठी. म्हणजे असं प्रत्येकाला आपण कसं जेवण आपण सेपरेट घेतो, प्रत्येकाला नाही का सेपरेट घेतो जेवण, तसं तुम्हाला तुमच्या मुलांना, दोन्ही मुलांना, तुमची 2 असो 3 असो 1 असो, तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येकाला सेपरेट वाटी भात काढायचा आहे बाजूला. तुम्हाला समजलं असणार आहे, कारण हा जो उपाय आहे तर तो अतिशय खूप असा प्रभावी उपाय आहे, म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सगळ्यांनी आवर्जून. तर हा उपाय अमावस्यालाच का करायचा असतो तर आपल्या मुलांवर बघा कोणाची काही नजरबाधा झालेली असेल, परत तसं चिडचिडपणा, हट्टीपणा, तापटपणा, उलट बोलणं, अजिबात ऐकणं नाही, तर जे काही अवगुण असतात तर ते काढून टाकण्यासाठी आपल्याला या दिवशी फायदा घ्यायचा असतो. त्यामुळे आपल्याला हा असा उपाय साधा सोपा करायचा असतो. प्रत्येक आईने हा उपाय करायलाच पाहिजे असं मी तुम्हाला अवश्य सांगेन. तर आता तो भात शिजवलेला असतो तर तुम्हाला तो एका वाटीमध्ये घ्यायचा आहे. शक्यतो तुम्हाला मी सांगेल बघा, तुमची जर मुले सकाळी शाळेत जात असतील तर तुम्ही सकाळी जरी 6 वाजता 7 वाजता केला उपाय तरी चालणार आहे. बघा शक्यतो हा उपाय आहे ना तुम्हाला दुपारी 12च्या आतच करायचा आहे. म्हणून बघा 12च्या नंतर तुम्ही करायचं नाही, तुम्हाला दुपारी 12च्या आतमध्ये हा उपाय करून घ्यायचा आहे. आता जो भात आहे तो तुम्ही एका वाटीमध्ये घेतलेला आहे तर तुम्हाला तुमच्या मुलांना उभं करायचं आहे. तुमच्या मुलांना उभं करून तुम्हाला 7 वेळा असा उतारा करायचा आहे. तर तुम्ही उतारा करताना तुम्हाला 7 वेळा करायचा आहे.
7 वेळा तुम्ही आपले श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे आणि उतारा करायचा आहे 7 वेळा. आता समजा बघा, तुम्हाला जर 2 मुलं असतील, तुम्हाला काय करायचं आहे, जर आता पहिल्या मुलाला, मोठ्या मुलाला जर तुम्ही उतारा केला 7 वेळा, तर तुम्हाला तो गॅलरीमध्ये ती वाटी ठेवायची, खिडकीमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे, बाथरूममध्ये जाऊन हातपाय स्वच्छ धुवायचे. परत तुम्ही दुसऱ्या मुलाला जाऊन त्याची दुसरी सेपरेट वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि उतारा करायचा आहे 7 वेळा. परत तो ठेवून द्यायचा आहे तुम्ही गॅलरीत. परत हातपाय धुवायचे. तुम्हाला आपल्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही जप करायचं आहे. किंवा तुम्ही जर तुमच्या कुलदेवीला प्रार्थना जर केली असेल तर तुम्ही कुलदेवीचं जरी मंत्र जप केला तरी चालणार आहे. आणि बघा, उतारा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर जी वाटी आहे भाताची, 1 वाटी 2 वाटी किंवा 3 वाट्या जे काही आहेत, तर तुम्हाला त्या वाट्या म्हणजे तो भात आहे, उतारा केलेला भात, तर तुम्हाला ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. तुम्ही एका कागदावर सुद्धा ठेवू शकता, गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये ठेवू शकता. तुमच्या इथं जर पक्षी येत असतील तर तुम्ही तिथं ठेवू शकता, एखाद्या कागदावर ठेवू शकता. किंवा जरी अशीच वाटी डायरेक्ट ठेवली तरी चालेल. किंवा बघा, तुमच्या गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये जर पक्षी येतच नसेल तर तुम्ही तुमच्या बघा घराच्या वरती स्लॅब असेल, गच्ची असेल, तिथं तुम्ही जाऊन ठेवू शकता. आणि बघा, जर तुम्ही वरती ठेवून आले तुमच्या घराच्या स्लॅबवर, गच्चीवर तुम्ही जर तो भात ठेवून आले तुम्ही, तर तुम्हाला घरी येऊन तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहे. आणि जरी तुम्ही गॅलरीमध्ये जरी ठेवला, घरातल्या घरात जरी गॅलरीमध्ये ठेवला, खिडकीमध्ये ठेवला, तरी तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. एवढं लक्षात ठेवा फक्त, कारण हातपाय स्वच्छ धुणं खूप गरजेचं असतं उतारा केल्याच्या नंतर, म्हणून तुम्हाला सांगितलं. आणि बघा, तुम्हाला मी आता सांगते, जर तुम्ही विचार केला, आता मला 2 मुलं आहेत तर मी एकदाच भात शिजवते आणि 2 वाट्या करते आणि उतरवते. बघा, असं नाही चालणार. तुम्हाला मी सांगितलं 2 मुलं आहेत तर तुम्हाला 2 वेळा भात शिजवायचा आहे. तर हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या देवासमोर प्रार्थना करायची आहे की हे देवा, माझ्या मुलांना कोणाची नजर लागू नये, काही वाईट म्हणजे त्याच्यामध्ये गुण असतील माझ्या मुलांमध्ये तर ते सगळे निघून जाऊ दे, म्हणजे तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे. आणि तुमची मुले मोठी असतील किंवा छोटी जरी असतील तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, मासिक धर्म जर असला तुम्हाला, आता महिलांना आपल्याला मासिक धर्म असतो, तर मासिक धर्म जर असला तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. आणि जर तुम्ही विचार केला, आता मला प्रॉब्लेम आला तर आता त्याचे वडील करतील, म्हणजे नाही का, मुलाचे वडील करतील, तर बघा, हा जो उपाय आहे तर तो वडिलांनी करायचा नाही आहे, तो फक्त आईने करायचा आहे हा उपाय मुलांसाठी. कारण बघा, पिठोरी जी अमावस्या आहे तर ती सुद्धा आहे ना मातृदिन म्हणून साजरी केली जाते, म्हणजे ती अमावस्या. तर त्या दिवशी आहे ना, म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी काहीतरी करण्याचा असा दिवस असतो, म्हणून हा जो उपाय आहे तर तो आईनेच करायचा आहे आपल्या मुलांवर. आणि बघा, हा जो उपाय तुम्हाला मी सांगितला आहे, असं नाही की आता पिठोरी अमावस्या आहे म्हणून आपल्याला याच महिन्यात करायचा आहे. बघा, तुम्हाला मी सांगते, जरी तुम्ही प्रत्येक अमावस्याला जर असे उपाय जर करत गेले मी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे मी जे काही तुम्हाला उपाय सांगत असते, तर जरी तुम्ही केले ना उपाय तरी चालणार आहे. आपण जर असे छोटे मोठे जर उपाय केले ना, तर बघा, मुलांना आहे ना त्यांच्या यशामध्ये प्रगती होण्यासाठी खूप मदत होते. त्यांच्या यशामध्ये काही अडथळे येत नाही, कोणाची नजर लागत नाही, संकट येत नाहीत. त्यामुळं आपल्याला आहे ना असे अमुक वेळी आहे ना आपल्याला उपाय असे करायचे असतात. तर तुम्ही सगळ्यांनी उपाय हा नक्की करा. तर हा जो उपाय आहे मी तुम्हाला आता सांगितला उपाय, तर तो तुम्ही बघा, खरंच तुम्ही करा. मी तुम्हाला सांगेल, तुम्ही दुर्लक्ष करू नका. खरंच बघा ताईंनो, तुम्ही तुमच्या मुलांसाठी काहीतरी हा करायचा असा पिठोरी अमावस्याला आपल्याला असा हा म्हणजे दिवस असतो. आता तुम्हाला मी सांगितलं, तर तो सुद्धा व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनलवर. आणि बघा, तुम्हाला जर काही प्रश्न असतील, म्हणजे तुम्हाला काही मला विचारायचं असेल तर मला तुम्ही कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये मला कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. तर आजचा व्हिडिओ इतकाच होता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.